नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 65 वर्षानंतर या गुरुपौर्णिमेला कोणत्या 5 राशींवर अमृत वर्ष होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. 65 वर्षानंतर गुरुपौर्णिमेला 5 राशींवर अमृत वर्षानिमित्त हा दुर्मिळ योग भाग्य उजळेल. या वर्षाची गुरुपौर्णिमा खूप खास आहे कारण 65 वर्षानंतर असा दिव्य योगायोग घडत आहे जेव्हा गुरुची कृपा काही विशेष राशींवर अमृत वर्षावासारखी वर्षाव करेल. ग्रहांची हालचाल अशी आहे की 12 पैकी 5 राशींच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, विवाह, धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल, लग्नाचा विषय अडकला आहे, करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती डळमळीत आहे, तर ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही भविष्यवाणी तुमच्या राशीशी संबंधित असू शकते. ज्योतिष पंचांगानुसार गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी ती 10 जुलैच्या रात्री 2:43 सुरू होईल तर 11 जुलैला रात्री 1:53 संपत आहे. उदय तिथीनुसार हा सण फक्त 10 जुलै रोजी साजरा केला जाईल. परंतु यावेळी केवळ तारीखच नाही तर ग्रहांची स्थिती देखील खूप खास आहे. सूर्य, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र असतील. त्याचवेळी गुरुग्रह म्हणजे गुरुदेव मिथुन राशीत विराजमान असतील. हा योगायोग खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा हे घडले आहे तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आले आहेत. आता आपण त्या 5 राशींबद्दल बोलूया ज्यांचे नशीब आता बदलणार आहे, ज्यांच्या आयुष्यात गुरुच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होईल आणि अडकलेल्या लग्नाची बाब निश्चित होईल. नोकरीत किंवा नवीन नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. व्यवसायात खूप मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशाचे नवीन स्रोत उघडतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाला शांती मिळेल. जीवनात स्थिरता येईल. जर तुम्हीही या राशींपैकी एका राशीचे असाल तर समजून घ्या की गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी नवीन सकाळसारखी आहे. पहिली रास आहे वृश्चिक रास. यावेळी गुरुपौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. 65 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहे. वर्षानुवर्ष पूर्ण राहिलेले काम फक्त कल्पनामय राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत. यावेळी गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक हालचाल दिसून येईल. ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते आता ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची चिन्हे आहेत. यावेळी तुमची अशी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभे राहील. तुम्ही कोणतेही काम सुरू कराल मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा असेल. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमची स्वप्ने उडाणार आहेत. तुमचे कष्ट आता फळाला येत आहे. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर सकारात्मकता जाणवेल. तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा वाहील जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल. आर्थिक दृष्टिकोनातूनही वेळ फायदेशीर आहे. गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते. विशेषतः जर तुम्ही शेअर बाजार, रिअल इस्टेट किंवा कोणत्याही भागीदारीत काम करत असाल तर चांगले परिणाम समोर येतील. लॉटरी किंवा अचानक पैसे मिळण्याची शक्यताही प्रबळ होत आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रसंगी जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि फलदायी ठरेल. याशिवाय जीवनात काही शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे. काही शुभ काम, नवीन सुरुवात किंवा कौटुंबिक कार्य होऊ शकते. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात घेऊन येईल. दुसरी रास आहे मीन. गुरुपौर्णिमा ही मीन राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे. 65 वर्षानंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तोच दुर्मिळ योग निर्माण करत आहे तेव्हा मीन राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. या गुरुपौर्णिमेला नशिबाचे असे दार उघडेल जे धन, कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्यांशी झुंजत आहेत ते आता जो काळ मागे राहणार आहे. यावेळी तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल. जुना प्रकल्प असो किंवा नवीन कल्पना तुम्ही त्यावर पूर्ण ऊर्जेने काम कराल आणि यश देखील निश्चित असेल. व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याने भरलेला असेल.
बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादच मिळणार नाही, तर भगवान विष्णूचे दिव्य आशीर्वाद देखील तुमच्या सोबत तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशित रूपांतरित करतील. मीन राशीच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडकलेले काम जे वारंवार व्यत्यय आणत होते ते आपोआप गती घेतील. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल, नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने घेतलेले निर्णय आता तुमच्या बाजूने काम करतील. तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील. यावेळी तुमचा सामाजिक दर्जाही उंचावेल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथेच तुमची ओळख नक्कीच होईल. गुरुपौर्णिमेचा हा विशेष तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम करेल. म्हणूनच मीन राशीच्या सर्व लोकांनी या गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. तुमच्या वडिलांची सेवा करा आणि लक्ष्मीनारायणच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा. तिसरी रास आहे मकर रास. गुरुपौर्णिमा 2025 ही मकर राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. 65 वर्षानंतर यावेळी असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतील आणि भाग्याचे बंद दरवाजे उघडतील. या गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात. या शुभ योगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत आहेत. जुने वाद मिटतील आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना देखील निर्माण होईल. विशेषतः जे लोक मानसिक ताणतणाव, आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयशाशी झुंजत होते त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे. गुरुच्या अमृत वर्षावासोबतच तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल. तुमचे काम गती घेईल, रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल. मुलाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. त्यांच्या करिअर किंवा अगदी अभ्यासात प्रगती पाहून मन आनंदी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा काळ आहे. बढतीची शक्यता प्रबळ आहे आणि तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येईल. तुमच्या जीवनसाथी सोबतचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल. कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्याच्या भावनेने एकमेकांना साथ देतील, ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंददायी राहील. यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. समाजात असो व तुमच्या शेजाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा बुद्धिमान, सहकार्यशील आणि प्रभावशील व्यक्तीची असेल. चौथी रास आहे कुंभ रास. यावेळी गुरुपौर्णिमा कुंभ राशीच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. 65 वर्षानंतर असा दिव्य योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो. हा असा काळ आहे जेव्हा दीर्घकाळापासून असलेल्या समस्या मागे हटतील आणि जीवनात एक नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात आणि नवीन आशा दार ठोठावेल. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगाने तुमच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत. विशेषतः विवाहित जीवनाशी संबंधित चिंतांवर उपाय आता शक्य आहे. ज्या लोकांचे नाते वारंवार तुटत असते किंवा काम पूर्ण होण्यापूर्वीच थांबत असते तर आता अशा लोकांसाठी शुभ संकेत दिसत आहे. आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरणार आहे. कामाला गती मिळेल आणि अपूर्ण राहिलेली योजना किंवा प्रकल्प आता पुन्हा आता ते यशाकडे वाटचाल करतील. या गुरुपौर्णिमेला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुम्ही केलेले कष्ट आता फळ देतील. समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल. तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचना गांभीर्याने घेऊ लागतील. देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेलच, पण तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलनही मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सकारात्मक आहे. जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा थकव्याशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल. कुटुंबात शुभ कार्याचे संकेत आहेत. लग्न किंवा कोणतेही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी असेल आणि नातेसंबंधामध्ये गोडवा येईल. ही गुरुपौर्णिमा केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते. म्हणूनच हा शुभ प्रसंग असाच जाऊ देऊ नका. प्रभूची भक्ती करा, गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि खऱ्या मनाने देवी लक्ष्मीचे स्मरण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे. त्यानंतरची 5वी रास आहे वृषभ रास. या वर्षीची गुरुपौर्णिमा वृषभ राशीच्या लोकांसाठी एका देणगीपेक्षा कमी नाही. 65 वर्षांनंतर जेव्हा ग्रहांची हालचाल पुन्हा 30 दुर्मिळ योग युती निर्माण करत आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत लग्नाशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागत होता आता ते सर्व ग्रह युती तुमच्या बाजूने येणार आहेत. शनीची दृष्टी तुमच्या 7व्या भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आता तुम्हाला वैवाहिक सुख, प्रेम आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे. त्याच वेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूप लोक काळापासून खऱ्या जोडीदाराच्या शोधात होते आता त्यांना त्यांच्या नशिबात लिहिलेला जीवनसाथी मिळू शकतो. श्रावणची सुरुवात वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आली आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदावर होत्या त्या आता प्रत्यक्षात येण्यास तयार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भौतिक सोयीही वाढतील. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नातेसंबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे आणि जे आधीच विवाहित आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सुसंवादाचा काळ असेल.
तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल. तसेच या काळात तुमच्या घरात लग्न किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासारखे काही शुभ कार्य नियोजित केले जाऊ शकते. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय, सकारात्मक आणि उत्साही वाटाल. तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचे मनोबल देखील वाढेल. ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 65 वर्षानंतर या गुरुपौर्णिमेला कोणत्या 5 राशींवर अमृत वर्ष होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.